मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. धडा चौथा, शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या ताब्यात होता. मुघलांचा खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपला सत्ता विस्तार घडवून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. याच काळात युरोपातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आणि डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता. त्यांच्यात व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करण्याची चढाओढ लागली होती. तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून वखारीच्या रूपात चंचू प्रवेश केला होता. या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत आणि स्वतःला सुरक्षित ठेवत, तसेच जमेल तेवढे वर्चस्व करण्याच्या बेतात होत्या. या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता आणि असुरक्षितता निर्माण झाली होती. युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर असं म्हणत. शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर या वगैरेंचे स्वरूप समजण्यासाठी गाव, कसबा आणि परगणा या भौगोलिक स्थानांची ओळख होणं आवश्यक आहे. अनेक गावांचा परगणा होत असे. सामान्यतः परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा म्हणत असत. कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा म्हणत असत. आपण आता गाव, कसबा आणि परगणा यांची क्रमशः संक्षिप्त ओळख करून घेऊ. गाव म्हणजेच मौजा. बहुतेक लोक गावामध्येच राहत. गावाला मौजा असेही म्हणत. पाटील हा गावचा प्रमुख असे. लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करी. गावामध्ये तंटाबखेडा होत असे, तेव्हा शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करत असे. त्याच्या कामात कुलकर्णी मदत करत. जमा झालेल्या महसुलीचा नोंद करणे हे काम कुलकर्णी करत असे. गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्याकडे व्यवसायासंबंधीचे हक्क वंशपरंपरेने चालत आलेले असत. गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळत असे. त्यास बलुत असे म्हणत. कसबा हे एक मोठे खेडेगावच असे. सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. उदाहरणार्थ, इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय शेतीचा असे. तेथे सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागीरही असत. कसब्याला जोडूनच बाजारपेठ असे. शेटे, महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. प्रत्येक गावात पेठ होतीच असे नाही, मात्र गावात पेठ वसवण्याचे काम शेटे आणि महाजनांचे असे. त्यासाठी त्यांना सरकारातून जमीन आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत. पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन पाहत असत. तुम्हाला माहितीये, वीरमाता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ वसवली गेली. तिला जिजापूर असे म्हणतात. मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे वसवलेल्या नव्या पेठा आहेत. खेडला जोडून असलेले शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ होती. अनेक गावे मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यांतील गावाची संख्या समान नसे. उदाहरणार्थ, पुणे परगणा हा मोठा परगणा होता. त्यात 290 गावे होती. चाकण परगण्यात 64 गावे होती. शिरवळ परगणा लहान होता. त्यात 40 गावे होती. देशमुख आणि देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी असत. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असे. गाव पातळीवर जे काम पाटील करत असे तेच काम परगणा पातळीवर देशमुख करत असे. तसेच परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असे. गाव पातळीवर कुलकर्णी जे काम करत असे ते काम परगणा पातळीवर देशपांडे करत असे. हे वतनदारी अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामधील दुवा होते. परगण्यातील गावांवरती कधी परचक्र आले किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचे काम वतनदार करत असत.
काही वेळेला हे अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत. ते कधी रयतेकडून अधिक पैसा जमा करत, तर कधी रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास विलंब लावत. अशा वेळी प्रजा त्रासली जात असे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तुम्हाला माहिती आहे, वतन हा अरेबिक शब्द असून महाराष्ट्रात तो वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन अशा अर्थी वापरला जातो. दुष्काळाचे संकट. शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. मग अन्नधान्याचे भाव वाढत. लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होई. जनावरांना चारा मिळत नसे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई. लोकांना गावात राहणे कठीण होई. लोक गाव सोडत. लोकांवर परागंद होण्याची वेळ येई. दुष्काळ हे रयतेला सर्वात मोठे संकट वाटे. महाराष्ट्रामध्ये असाच एक मोठा दुष्काळ इसवी सन 1630 मध्ये पडलेला होता. या दुष्काळाने लोक हवालदिल झाले. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार होते. पण विकत घेणाराच कोणी नव्हता असे वर्णन वाचायला मिळते. कुटुंबे उद्ध्वस्त झाली. गुरेढोरे मेली. शेती व्यवसाय खचला. उद्योगधंदे संपुष्टात आले. आर्थिक व्यवहार खुंटले. लोक देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणे हे एक मोठे आव्हान होते. वारकरी पंथाचे कार्य. अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. रयतेची स्थिती फारच हलाखीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरांमधील लोक होते. उदाहरणार्थ संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख मोहम्मद इत्यादी. त्याचप्रमाणे संत मंडळी संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सियूरकर यांसारख्या स्त्रियाही होत्या. या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिसागरात न्हाऊन निघत. तेथे भजन, कीर्तन आणि सहभोजन या माध्यमातून समतेचा प्रसार होई. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातींमधील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंग रचना प्रसिद्ध आहे. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले होते. त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून आणि अभंगातून भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरता येईल असा आचार धर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ आणि संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई
यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत आहेत. त्यांचे साहित्य विपुल आणि विविध प्रकारचे आहेत. त्यात अभंग, गवळणी, भारुड इत्यादींचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी आणि सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून सांगितले. त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांवर कडक टीका केली आहे. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांचे गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगताना म्हणतात, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जांची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धांवर अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असे त्यांच्या शिकवणुकीचे सार सांगता येईल. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही असा दावा करून त्यांनी त्यांच्या वह्या इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला धीरोदात्तपणे तोंड दिले. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातींचे होते. नावजी माळी, गव्हर्नरशेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिऊरकर, महादजी पंत कुलकर्णी ही त्यातली काही नावे. गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. संत कार्याची फलश्रुती. संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला. माणुसकी आणि मानवता धर्म शिकवला. एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची इतर निसर्ग संकटे आली असता त्याची पर्वा न करता कसे जगावे याविषयी त्यांनी केलेला उपदेश हा लोकांचा मोठा आधार ठरला. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. समाजात धर्माची अवनती झाली होती. अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःख समजावून घेत भक्तिमार्गाचा पुरस्कार करू लागले. अशा वेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करू लागले. हा विरोध सहन करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे असे संत मानत असत. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. या शब्दात संत तुकारामांनी खऱ्या संतांचे लक्षण सांगितले आहे. शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणले. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहायला हवे ही शिकवण समाजाला दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापली कर्तव्य कर्म सोडली नाहीत. त्यांनी आपापल्या कामात परमेश्वर पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे संत सावता महाराज म्हणाले. त्यांचे हे विधान शेतीच्या कामासंदर्भात असले
तरी ते संतांच्या दैनंदिन जीवनातल्या अन्य प्रकारच्या कामांनाही लागू आहे. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. रामदास स्वामी. रामदास स्वामी मराठवाड्यातील जांब गावचे. त्यांनी बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टक, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोक चळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व सांगितले. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ हे या संप्रदायाचे केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवास केला. पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती. या काळात महाराष्ट्र आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता. त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजी राजांचे स्थान अग्रभागी होते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. धडा 5. स्वराज्य स्थापना. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व उदयास आले. त्यांनी येथील अन्यायी राज्यसत्त्यांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा जन्म शके 1551 फाल्गुन वद्य तृतीयेस म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेची माहिती आपण या पाठात करून घेणार आहोत. शहाजीराजे. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते. मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत विजापूरच्या आदिलशहाने मुघलांशी सहकार्य केले. मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये ही शहाजीराजांची भावना होती. म्हणून त्यांनी मुघलांना प्रखर विरोध करून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु मुघल आणि आदिलशाही यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. इसवी सन 1636 मध्ये निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली. निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले. शहाजीराजांकडील भीमा आणि नीरा या नद्यांमधील पुणे, सुपे, इंदापूर व चाकण हे परगणे हा त्यांचा मूळ जहागिरीचा मुलूक आदिलशहाने त्यांच्याकडेच ठेवला. आदिलशहाकडून त्यांना कर्नाटकात बंगळुरू व त्याच्या आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून मिळाला. तुम्हाला माहिती आहे का, जहागीर म्हणजे एखाद्या प्रदेशाचा वसूल उपभोगण्याचा हक्क. राज्यकर्त्यांच्या सेवेमध्ये त्यांना सरदारकी मिळे. त्यांना रोख रकमेच्या स्वरूपात वेतन न देता वेतनाच्या रकमेइतकेच उत्पन्न महसुलातून मिळेल एवढा प्रदेश नेमून दिला जात असे. त्याला जहागीर म्हणत. शहाजीराजे पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते. ते उत्तम धनुर्धर होते. तसेच तलवार, पट्टा आणि भाला चालवण्यात पटाईत होते. प्रजेवर ते अतिशय प्रेम करत असत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले होते. दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता. शिवराय आणि जिजाबाई बंगळुरू येथे असताना त्यांनी शिवरायांना राजा बनण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती. म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक म्हटलं जातं. त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांना विश्वासू आणि कर्तबगार सहकाऱ्यांनिशी बंगळुरूहून पुण्याला पाठवले. वीरमाता जिजाबाई. जिजाबाई बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधव यांच्या कन्या होत्या.
त्यांना लहानपणीच विविध विद्यांबरोबर लष्करी शिक्षणही मिळाले होते. शहाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून त्या त्यांना प्रोत्साहन देऊन सहाय्य करत असत. त्या कर्तबगार आणि द्रष्ट्या राजनीतिज्ञ होत्या. स्वराज्य स्थापना करण्याच्या कार्यात त्यांनी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले. प्रसंगी प्रजेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवाडे देण्याचे कामही त्या करत असत. त्या शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक होत्या. त्यांनी त्यांच्यावर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादींचे संस्कार केले. शिवरायांचे सहकारी. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागात केली. मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या पश्चिम आणि नैऋत्य दिशांचा भाग होय. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. मावळचा प्रदेश डोंगराळ दऱ्याखोऱ्यांचा आणि दुर्गम. मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्य स्थापनेत मोठ्या कौशल्याने केला. त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाची आणि आपलेपणाची भावना निर्माण केली. स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात त्यांना चांगले सवंगडी आणि सहकारी मिळाले. येसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुदगल, नऱ्हेकर देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जीवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरसप्रभू देशपांडे ही त्यातील काही नावे होत. या सहकार्यांच्या बळावर त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेचे कार्य हाती घेतले. 12 मावळ, पवन माळव, हिरडस मावळ, गुंजण मावळ, पौड खोरे, मुठे खोरे, मुसे खोरे, कानद खोरे, वेळवंड खोरे, रोहिड खोरे, अंदर मावळ, नाणे मावळ, कोरबारसे मावळ. शिवाजी महाराजांच्या पुणे जहागिरीतील सह्याद्रीच्या कुशीत असलेला हा प्रदेश म्हणजेच मावळ खोरे होय. यांनाच 12 मावळ असेही म्हणतात. राजमुद्रा. स्वराज्य स्थापनेमागील शिवाजी महाराजांचे ध्येय त्यांच्या राजमुद्रेवरून स्पष्ट होते. या राजमुद्रेवर पुढील संस्कृत ओळी कोरलेल्या आहे. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ शहाजीचा पुत्र शिवाजी प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही मुद्रा कल्याणासाठी अधिराज्य गाजवते. मुद्रेवरील या वचनाचा अर्थ अनेक दृष्टींनी महत्वाचा आहे. महाराजांनी या वचनातून वडिलांविषयीची कृतज्ञता, स्वराज्य अखंडपणे विस्तारत जाईल हा विश्वास, मुद्रेला म्हणजे पर्यायाने स्वराज्याला सर्वांचा आदर प्राप्त होत असल्याचा अनुभव, प्रजेचे कल्याण करण्याची बांधिलकी आणि आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री इतक्या गोष्टी व्यक्त केल्या आहेत. या छोट्याशा वचनात स्वराज्याच्या संकल्पनेचे सर्वांगीण सार आले आहे. स्वराज्य स्थापनेच्या हालचाली. शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील किल्ले हे त्यांच्या अंमलात नव्हते, तर ते आदिलशाहीच्या ताब्यात होते. त्या काळात किल्ल्यांचे विशेष महत्त्व होते. किल्ला ताब्यात असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवता येत असे. ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती असे. आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे महाराजांनी ठरवले. किल्ले ताब्यात घेण्याचा असा प्रयत्न करणे म्हणजेच आदिलशाही सत्तेस आव्हान देण्यासारखे होते. त्यांनी तोरणा, मुरुंबदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव राजगड ठेवले. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे आणि सावंतवाडीचे सावंत इत्यादी सरदार होते. स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्यांचा विरोध होता. या सरदारांचा बंदोबस्त करणे हे स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक होते. जावळीचा ताबा. सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाहीतील मातब्बर सरदार होता. स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्याने विरोध दर्शवला.
तेव्हा इसवी सन 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला. तेथे आपले ठाणे वसवले. नंतर रायगडही जिंकून घेतला. जावळीची प्रचंड संपत्ती त्यांच्या हाती पडली. या विजयानंतर त्यांच्या कोकणातील हालचाली वाढल्या. त्यांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला. या विजयामुळे त्यांचे सामर्थ्य सर्व प्रकारे वाढले. शिवाजी महाराजांनी यानंतर कल्याण आणि भिवंडी ही ठिकाणं जिंकून घेतली. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज या सत्तांशी यांचा संबंध आला. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले. अफजल खानाचे पारिपत्य. शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील व आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील किल्ले घेण्यास सुरुवात केली. जावळीच्या मोऱ्यांचा विरोध मोडून काढलेला होता. कोकण किनारपट्टीवरील स्वराज्य स्थापनेच्या कार्यास गती मिळाली. या सर्व गोष्टी हे आदिलशाहीस आव्हान होते. यावेळी आदिलशाहीचा कारभार बडी साहेबीण पाहत होती. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त केला पाहिजे असे तिला वाटत होते. म्हणून तिने आदिलशाहीतील अफजल खान या बलाढ्य आणि अनुभवी सरदारास शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. अफजल खान विजापूरहून वाई येथे आला. त्याला वाई प्रांताची चांगली माहिती होती. वाईजवळील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची 10 नोव्हेंबर 1659 रोजी भेट झाली. या भेटीत अफजल खानाने महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाराजांनी त्याला ठार मारले आणि आदिलशाही सैन्याचे पारिपत्य केले. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी लढाईतील जखमी सैनिकांना भरपाई दिली. ज्यांनी या लढाईत चांगली कामगिरी केली त्यांना बक्षिसं दिली. अफजल खानाच्या सैन्यातील जे सैनिक व अधिकारी त्यांच्या सैन्याच्या हाती लागले त्यांना त्यांनी चांगली वागणूक दिली. सिद्दी जोहरची स्वारी. अफजल खानाच्या पारिपत्यानंतर महाराजांनी आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळा आणि खेळणा हे किल्ले जिंकून घेतले. खेळणा किल्ल्यास त्यांनी विशाळगड असे नाव दिले. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने इसवी सन 1660 मध्ये सिद्दी जोहर या कर्नूल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. त्याला सलाबत खान असा किताब दिला. सिद्दी जोहरच्या मदतीस रुस्तुम ई जमान, बाजी घोरपडे आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान हेही होते. या परिस्थितीत शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर आश्रय घेतला. सुमारे 5 महिने सिद्धीच्या सैनिकांचा पन्हाळ्यास वेढा पडला होता. वेढ्यातून बाहेर पडणे महाराजांना कठीण झाले होते. नेतोजी पालकरने बाहेरून सिद्धीच्या सैन्यावर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचे सैन्य थोडे असल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सिद्धी वेढा उठवेल अशी चिन्ह दिसत नव्हती. म्हणून महाराजांनी सिद्धीशी बोलणी सुरू केली. त्यामुळे सिद्धीने पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली. या शिथिलतेचा फायदा महाराजांना झाला. या प्रसंगी गडावरील शिवा काशीद या बहादूर तरुणाने पुढाकार घेतला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. त्याने शिवाजी महाराजांची वेशभूषा करून तो पालखीत बसला. पालखी राजदिंडी दरवाजातून बाहेर निघाली. सिद्धीच्या सैन्याने ती पालखी पकडली. प्रसंग बाका होता. शिवा काशीदने या प्रसंगी स्वराज्यासाठी बलिदान केले. दरम्यान शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यासह निवडक सैनिक होते. शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे निघाले. ही बातमी सिद्धीस समजली. त्याच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. शिवरायांनी सिद्धीच्या सैन्यास विशाळगडाच्या पायथ्याजवळ थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडे सोपवली. बाजीप्रभूने गजापूरजवळील घोडखिंडीत त्या सैन्यास अडवले. बाजीप्रभूने पराक्रमाची शर्थ केली, परंतु या संघर्षात त्याला वीरमरण आले. त्याच्या सैन्याने सिद्धीच्या सैन्याला थोपवून धरल्यामुळे महाराजांना विशाळगडाकडे कूच करणे शक्य झाले. विशाळगडाकडे जाताना त्यांनी पालवनचे दळवी आणि शृंगारपूरचे सुर्वे या आदिलशाही सरदारांचा विरोधही मोडून काढला. त्यानंतर शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले. महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते.
त्याच वेळी दिल्लीच्या तख्तावर असलेले औरंगजेब बादशहाने मुघल सरदार शाहिस्ता खान यास दक्षिणेत पाठवले. त्याने पुणे प्रांतावर स्वारी केलेली होती. त्यावेळी शिवाजी महाराजांचा आदिलशाहीशी संघर्ष चालू होता. अशा परिस्थितीत दोन शत्रूंबरोबर एकाच वेळी लढणे ही गोष्ट बरोबर होणार नाही हे शिवाजी महाराजांनी लक्षात घेतले. त्यामुळे विशाळगडावर सुखरूप पोहोचल्यानंतर त्यांनी आदिलशहाबरोबर तह केला. या तहानुसार त्यांना पन्हाळ किल्ला परत करावा लागला. येथे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा एक टप्पा पूर्ण झाला. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.